इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळेकरांना मिळतोय मोफत बूस्टर डोस। धुळ्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन। मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची धुळेकरांची मागणी। नाशिक शहरातील ठक्कर बस स्थानकाजवळ खड्ड्यांचं साम्राज्य। जनशिक्षण संस्था धुळेतर्फे स्वच्छता पंधरवाड्यानिमित्त कार्यक्रम संपन्न। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विरार इष्ट येथे रक्तदान शिबिर। पिंजरा पद्धतीच्या मत्स्यपालन व्यवसायातून बोरपाडा शेतकऱ्यांनी शोधली रोजगाराची नवी वाट। वरुणराजाच्या विश्रांतीनंतर शेत मशागतीसह निंदीत शेतकऱ्यांची लगबग। लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अक्कलकुवा येथे कार्यक्रम। संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त न्यायालय येथे कीर्तन सप्ताह। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ची झाली दुरावस्था। धमाणा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात पुस्तके वाटप। सुवर्णा नागरी सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। आणि श्रद्धास्थान श्री पंचमुखी हनुमान मंदिरात महारुद्र यागाचं आयोजन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसल्यामुळे शहरातील 4,66,780 नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे। 3 दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे। आतापर्यंत 6,000 नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्यात आला आहे। पहिला डोस घेतल्यानंतर 6 महिने कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे। जिल्ह्यातील फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे। शासनाने आता 45 दिवस मोफत लस उपलब्ध करून दिली आहे, असं आवाहन धुळे महानगरपालिकेने केलं आहे। धुळे महानगरपालिकेत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे। त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी करत आयुक्त देविदास टेकाळे यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं। निवेदन देतेवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव युवराज करंकाळ, विरोधी पक्षनेते साबिर शेख, मुजफ्फर हुसेन, विमलताई बेडसे, मुकुंद कोळवले, हरी अजळकर, मच्छिंद्र एडावकर, आनंद जावडेकर, प्रकाश शर्मा, सुरेश बैसाणे, नगरसेवक शब्बीर पिंजारी, आसिफ मोमीन, सादिक शेख आदी उपस्थित होते। महापालिकेचा गलथान कारभार आपण 2.5 वर्षापासून बघतोय। 2.5-3 वर्ष झाले महापालिकेचा कसा कारभार चालू आहे। आपण सगळ्या आपल्या वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये रोज येत असतं। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी लोकशाही पद्धतीने निवेदन द्यायला आलो आयुक्त साहेबांना। धुळे शहरात वाढलेले खड्डे नदीसारखे खड्डे झालेले आहेत आणि 8-8 दिवस सगळ्या प्रभागांमध्ये पाणी येत नाही। 8-8 दिवस पाणी आपल्याकडे मुबलक आहे। धुळे शहरासारखं नशीबवान शहर नाहीये की ज्या ठिकाणी 4ही बाजूने आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे। दुसऱ्या ठिकाणी आपल्या आया बहिणींना अंडे घेऊन लांब 1-1 किलोमीटर जावं लागतं। तशी आज आपली परिस्थिती नाही। परंतु तसं असताना सुद्धा या ठिकाणी महापालिकेचं बिलकुल नियोजन नाहीये। नियोजन नसल्यामुळे 8-8 दिवस पाणी येत नाही। मागच्या वर्षी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिलं होतं। डेंग्यूमध्ये बरेच लहान बालकं हे मृत्युमुखी पडले होते, म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना आज अगोदरच कल्पना दिली की आपण अगोदरच आरोग्य विभागाची जर आपण माहिती घेऊन फॉगिंग सुरू केलं, केमिकल जास्त आणि डिझेल कमी असं वापरून जर तुम्ही हे केलं
तर आत्तापासून त्याच्यावर नियोजन केलं तर डेंग्यूचा प्रभाव स्लम एरियामध्ये, झोपडपट्टीमध्ये आणि गटारींमुळे जे डास वाढतात कॉलनी एरियांमध्ये, ओपन स्पेसवर, तर ते वाढणार नाही. मग प्रभाग वाईज आपण फॉगिंगची सुरुवात आपण केली पाहिजे असं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना निवेदन दिलं. धुळे शहरात मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्या कारणाने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. या समस्येकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. धुळे शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांनी आपली दहशत कायम ठेवली आहे. रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून वाहनधारकांची अडवणूक केली जात आहे. सध्या तर रात्री बेरात्री रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांना अपघातासही मुकावं लागत आहे. शहरातील जुन्या महानगरपालिकेसह साक्री रोड, जुने सिव्हिल, जेल रोड आदी रस्त्यांवर मोकाट जनावरे आपले ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहनधारकांना मोठा अडथळा ठरतोय. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी धुळेकर करतायत. नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठक्कर बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचं पाणी साचत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे बस चालकांना रोज किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी बस चालक करतायत. नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठक्कर बस स्थानकाजवळील हा रस्ता स्मार्ट सिटीचा प्रमुख रस्ता आहे. मात्र या रस्त्याची सध्या पूर्णतः वाट लागली आहे. पावसाच्या पाण्यामुळे तर या रस्त्यावर खड्ड्यांचं जाळं पसरलं आहे. त्यामुळे बस स्थानकात जाणाऱ्या बस चालकांना नाईलाजास्तव बस खड्ड्यामध्ये टाकून आत प्रवेश करावा लागतोय. कधी कधी बस चालकांना किरकोळ अपघातांना देखील सामोरे जावे लागते. रोजच उद्भवत असलेल्या या समस्येची दखल संबंधित प्रशासन घेत नाही. सध्या तर पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने बस चालकांना खड्डा कुठे आणि रस्ता कुठे शोधत मार्गस्थ व्हावं लागतं. त्यासाठी संबंधित प्रशासनाने या रस्त्याची तथा खड्ड्यांची डागडुजी करावी अशी मागणी बस चालक करताय. सुनील गावळी, सहसंपादक, नाशिक. नमस्कार, मी अजय तसांबड, भारतीय वाल्मिकी समाज संघटनेचा जिल्हा अध्यक्ष. नाशिक शहर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि या ठिकाणचा जो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा महत्त्वाचा जो बस स्थानक आहे ठक्कर बाजार, नवीन CBS, या ठिकाणी चारी बाजूनी स्टँडवर बसेस ज्या ठिकाणी इथं आतमध्ये येतात आणि बाहेर पडतात त्या ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य आहे, घाणीचं साम्राज्य आहे. ते चेंबरवरती हे ST महामंडळचे बसेस चढवतात. ते ड्रायव्हर, कंडक्टर, अजिबात इथं साफसफाई नाही. येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. त्यांच्या पाठीला, मणक्याला त्रास होत आहे या खड्ड्यांमुळे. जी बस त्यामध्ये आदळती आणि त्यामुळे होणारे त्या परिस्थितीचा सामना या प्रवाशांना करावा लागतो. ST महामंडळाला ही विनंती आहे का तातडीने या ठिकाणचे खड्डे बुजवण्यात यावे. वारंवार आमच्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आणि महात्मा फुले समता परिषद नाशिक शहरच्या उपाध्यक्ष या नात्याने सुद्धा आम्ही निवेदनं दिलेली आहे. तरीसुद्धा ते गांभीर्याने याला घेत नाही आणि या खड्ड्याचं साम्राज्य या ठिकाणी अजून वाढत चाललं आहे. कृपया करून येथे विभाग नियंत्रक आणि DE साहेबांनी लक्ष घालावे. मी काय म्हणतो, स्मार्ट सिटी म्हणून नाशिक शहरात जी कामं थांबलेली आहेत त्याची मोठ्या प्रमाणात कामांची अर्धवट आहे. पावसाचे पाणी साचतं आहे. त्यातच स्मार्ट सिटी म्हणून अशोक स्तंभ ते ठक्कर या परिसरामध्ये प्रथम रस्ता तयार केला होता. परंतु ते स्मार्ट सिटीच्या अंदरच पण ठक्कर बस स्थानक येतं. तिथे हे खड्ड्याचं जे साम्राज्य आहे, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, याबाबत नाशिककर म्हणून तुमचं काय म्हणणं आहे की 2 मिनिटात सांगावं. नाशिक हे स्मार्ट सिटी करण्याचा जो घाट घातला जात आहे आणि वास्तविक असा आहे प्रश्न की ते ज्या ठिकाणी महत्त्वाचे रस्ते आहे नाशिक शहरातले त्या स्मार्ट रस्ते तर सोडा, कामाचा दर्जा इतका निकृष्ट आहे आणि कामाची जी पद्धत आहे, एका पावसाळ्यात 8 दिवसाच्या पावसाळ्यात ठिकठिकाणी खड्डे साचले आहे आणि पाणीच्या तुडूंब असे वाटतं की रस्त्यात खड्डे का रस्ते हे पाण्याचे डबके इतके आहे असा नागरिकांना प्रश्न पडतो. या ठिकाणी त्वरित आहे ना, या ठिकाणी
लक्ष प्रशासनाने घालायला पाहिजे अशी मी विनंती करतो. जनशिक्षण संस्था धुळेतर्फे स्वच्छता पंधरवाडा निमित्ताने लीगल अवेअरनेस कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना कायदा व कायद्याचं सुव्यवस्थापन कसं असावं यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्था धुळेतर्फे दिनांक 16 जुलै ते 31 जुलै 2022 पर्यंत स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेतले जात आहे. आज विद्यार्थ्यांना कायदा व कायद्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा विधी सेवेचे केंद्र सचिव ॲडव्होकेट संदीप स्वामी, संस्थेचे चेअरमन इब्राहिम शेख, सखी सेंटरच्या कौन्सिलर समाउपदेशक भावना पाटील, संस्थेच्या संचालिका तय्यबा शेख, ॲडव्होकेट गायत्री भामरे उपस्थित होत्या. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत कायदा व कायद्याचं व्यवस्थापन कसं असावं याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी संस्थेचे सर्व कर्मचारी, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. बारे में भी पता हो, उनका लीगल अवेयरनेस अच्छे तरीके से हुआ हो, तो आगे चल के उनकी लाइफ में जो बिजनेस के टाइम में भी उनको बहुत सारी दिक्कतें आ सकती है, प्रॉब्लम आ सकते हैं, तो वो उसे बहुत आसानी से इजीली सॉल्व कर सकते हैं. इसके लिए हमारी महिलाओं के लिए लीगल अवेयरनेस का प्रोग्राम बहुत जरूरी है. और आज हम ये लीगल अवेयरनेस का प्रोग्राम जन शिक्षण संस्थान के थ्रू यहाँ पर अरेंज किया हुआ है. और यहाँ पर बहुत ही अच्छे लोग उपस्थित है. हमारे सखी वन स्टॉप सेंटर से भी हमारी गायत्री मैडम भी है, उनके साथी मैडम भी आए हुए हैं. और ये भी आपको सखी वन स्टॉप के बारे में भी अच्छे तरीके से बताएंगे. कभी इमरजेंसी में हमको कुछ प्रॉब्लम आता है तो हम इनकी कैसी हेल्प ले सकते हैं. आज महिलाओं के लिए गवर्नमेंट ने बहुत सारी सुविधा दी है और हमारे लिए बहुत लोग खड़े हुए हैं हेल्प के लिए, लेकिन हमें पता नहीं होता है कि हमें कब कहाँ किनसे हेल्प लेना चाहिए. और हम सिर्फ डर कर घरों में सिमट कर रह जाते हैं और उसमें है तो घुट कर आखिरी में कभी कभी यही प्रॉब्लम आता है कि एक तो लास्ट में खुदकुशी होती है, हालात से घबरा के भाग जाते हैं हम लोग, हालात का सामना नहीं कर सकते. लेकिन ये है ना, श्री शक्ति बहुत शक्ति होती है श्री के अंदर, तो हमें हमेशा शक्ति के साथ खड़े रहना चाहिए. चाहे कोई भी प्रॉब्लम आ जाए, कोई भी दुविधा आ जाए, कोई प्रॉब्लम ऐसा नहीं है जो सॉल्व नहीं हो सकता. माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत विरार ईस्ट येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. विरार ईस्ट येथील पोस्ट ऑफिस जवळ हे रक्तदान शिबिर घेण्यात आलं. शिवसेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 20% राजकारण आणि 80% समाजकारण हा संकल्प मनाशी बाळगून आज विरार ईस्ट येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदानही केलं. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 27 जुलै रोजी आधार कार्ड शिबिरासह सुकन्या समृद्धी योजनेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी 26 जुलै रोजी नाव नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी विरार साईनाथ येथील उपशहर प्रमुख प्रसाद मिर्लेकर, विभाग प्रमुख रवी राठोड, शिवसैनिक करण गोसावी, विभागीय शाखा प्रमुख तसेच शाखा संघटक आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. योगेश साबळे, विरार प्रतिनिधी. आदिवासी विकास विभागातर्फे पिंजरा पद्धतीच्या मांस पालनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरपाडा येथील 6 शेतकऱ्यांच्या गटाने पिंजरा पद्धतीचे मत्स्य पालन करीत रोजगाराची एक नवी वाट शोधली आहे. आदिवासी विकास विभागातर्फे भारतीय संविधान अनुच्छेद 275(1) अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना मत्स्य पालनासाठी पिंजरे पुरवणे ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा 6 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या गटातील बहुतांश सदस्यांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय असून त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हंगामी शेतीतून मिळणारं उत्पन्न अल्प असतं. बोरवाडा गावालगतच रायंगण हा तलाव आहे. या तलावात वर्षभर पाणी असतं. या तलावात मत्स्य पालनासाठी या सदस्यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या कार्यालयात संपर्क साधला. या कार्यालयाच्या वतीने त्यांना पिंजऱ्यातील मत्स्य पालनाविषयी माहिती मिळाली आणि या सदस्यांनी मत्स्य पालनाचा निर्धार केला. मत्स्यपालन व्यवसायासाठी 6 जणांच्या गटाला
केज कल्चर अर्थात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन व्यवसायासाठी तरंगते 6 पिंजरे, मत्स्यबीज, बोटुकली, खाद्य, बिगर, यांत्रिकी बोट व प्रशिक्षणासाठी 23,66,000 रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यालयामार्फत मंजुरी देण्यात आली. गटातील सदस्यांना पिंजऱ्यांमध्ये मत्स्यबीज टाकून त्यांचं संगोपन कसं करावं, माशांचे चारा नियोजन, पिंजऱ्यांची स्वच्छता कशी करावी, लहान मासे व त्यांना झालेले आजार कसे ओळखावेत या बाबतीत या गटातील लाभार्थ्यांना नंदुरबारच्या मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या वतीने ICAR केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था CIFE वर्सोवा मुंबई येथे प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणानंतर तलावात पिंजरे लावण्यात आले. या योजनेचा 6 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. शहरासह परिसरात वरुणराजाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची शेती मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाली आहे. त्यात मजुरांद्वारे निंदणीचं काम देखील करून घेतलं जात आहे. गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू झाल्यामुळे शेती मशागतींसह लागवड केलेल्या पिकांमधील निंदणी व कोळपणी कामांना मोठा ब्रेक लागला होता. त्यामुळे शेती पिकांमध्ये गवताचं प्रमाण अधिक वाढलंय. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मशागतीसह कोळपणी सुरुवात केली आहे. सध्या निंदणी मजूर वर्गांना लावून केली जात आहे. त्यात मजुरांचीही टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तर काही शेतकरी अधिकची मजुरी देऊन निंदणी काम करून घेत आहेत. त्यात सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत 150 रुपये मजुरी तर 8 ते 5 पर्यंत 250 रुपये मजुरी दिली जात आहे. सर्वसामान्य मजुरांना शेती कामांमुळे हाताशी काम मिळत असल्याने त्यांच्यात समाधानाचं वातावरण आहे. धुळे तालुक्यातील प्रतिपाडा नांद्रे येथील शेतकऱ्यांतर्फे मजुरांकडून निंदणीचं काम करून घेतलं जात आहे. अक्कलकुवा तालुक्यातील कुबेर पार्क येथील फर्स्ट आयडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. अक्कलकुवा तालुक्यातील कुबेर पार्क येथील फर्स्ट आयडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथमतः कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती वैशाली चौधरी यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचं पूजन केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपप्राचार्य निलेश गोसावी यांनी केलं. वैशाली चौधरी यांनी उपस्थितांना लोकमान्य टिळक व त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेलं बहुमूल्य योगदान या विषयावर मार्गदर्शन केलं. तसेच शाळेतील शिक्षकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रिन्सिपल गोटू सिंग वळवी यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी शाळेत चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुरेन मकराणी तर आभार राजेश्वरी वळवी यांनी मानले. धुळे तालुक्यातील नेहळोद येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून गावातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात नावारूपाला आलेले तालुक्यातील नेहळोद गावात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम राबवून ग्रामस्थांना धार्मिकतेचा लळा लावला जातो. यात गावातील वारकरी मंडळींचा तितकाच खारीचा वाटा आहे. महापुरुष असो व क्रांतीवीर तथा संत महात्म्यांच्या पुण्यतिथी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवून ग्रामस्थ व गावातील तरुणांना एक नवा मार्ग दाखवला जातो. यंदा देखील संत श्री शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. सप्ताहात रोज रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत विविध सुप्रसिद्ध महाराजांच्या सुमधुर वाणीतून कीर्तन सोहळा प्रकट केला जात आहे. दिनांक 21 जुलैपासून सुरू झालेल्या सप्ताहानिमित्त रोज सायंकाळी हरिपाठाचं आयोजन केलं जातं. यात गावातील अबालवृद्ध स्त्री पुरुष टाळ मृदुंगांच्या गजरात आपला आनंद घेताना दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील रस्ता पावसाने धुतला गेल्याने रस्त्यावर चिखलाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याचा त्रास वाहनधारकांना सोसावा लागतोय. संबंधित ठेकेदाराने याची दखल घ्यावी अशी मागणी वाहनधारक करतायत. सुरत नागपूर महामार्ग क्रमांक 6चा रस्ता सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णतः जर्जर झालाय. रस्त्यावर चिखलाचं प्रमाण अधिक वाढल्याने वाहने या चिखलात रुतून बंद पडतायत. त्यामुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळतं. सध्या तर रस्त्याच्या बाजूला असलेला मातीचा ढीग पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने साईड रस्ता देखील वाहनधारकांसाठी बंद झालाय. तसेच असाच प्रकार महामार्गावरील नेर पोलीस दूरक्षेत्र समोर देखील पाहावयास मिळतो. सध्या रस्ता दुरुस्ती संदर्भात संबंधित ठेकेदाराकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या तरी कुंभकर्ण सारख्या झोपेत असलेल्या ठेकेदाराला जाग येत नाही. यासाठी स्थानिक प्रशासनाने रस्ता दुरुस्ती संदर्भात संबंधित ठेकेदाराला सूचना कराव्यात. नेर येथील भाजपाचे आदिवासी समाज आघाडीचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे यांच्याकडे नेर ग्रामस्थांनी अशी मागणी केली आहे. लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील नगाव येथील ग्रामीण भागात मुक्ता आदिवासी महिला बौद्धिक संस्था धुळेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आपण समाजासाठी काही देणे लागतो हा मानस मनाशी बाळगून मुक्ता आदिवासी महिला बौद्धिक संस्था धुळेतर्फे धमाणे गावात लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचं औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरात वृद्धाश्रमातील वृद्धांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी लहान मुलांची आरोग्य तपासणी केल्याची माहिती मुक्ता आदिवासी महिला बौद्धिक संस्थेच्या अध्यक्षा मोनिका शिंदे यांनी दिली. नमस्कार. मुक्ता आदिवासी महिला बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष मोनिका शिंपे. आज समाजाचं आपण कोणी देणं लागतो किंवा समाजासाठी काहीतरी काम करण्याची इच्छा असते, तर अशा वेळेस आपण कोणत्या पद्धतीने किंवा समाजासाठी आपल्याला कोणते कार्यक्रम किंवा उपक्रम राबवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो. आज लोकमान्य टिळक यांची जयंती निमित्ताने आज नगाव येथे धमाण्या गावामध्ये आज वृद्ध आश्रमांचे नेत्र शिबिर घेण्यात आलं. तसंच लहान मुलांचे आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी केलेले जे कार्य की असे अति व्यंग विद्यार्थी आहेत आणि त्यांची आज आरोग्य तपासणी होते. आणि आज ज्येष्ठ नागरिकांचं सुद्धा नेत्र शिबिरामध्ये जे त्यांचे जे डोळ्यांची नेत्र शिबिर जे आपण घेतलेले आहेत, त्यांना खास करून डॉक्टर साहेबांनी त्या स्वखर्चाने त्यांना ऑपरेशनसुद्धा करून देणार आहेत किंवा त्यांच्या मार्फतसुद्धा ते संस्थेच्या मार्फत ते चष्मेसुद्धा त्यांना देणार आहेत. आणि त्यांना आज ह्या वातावरणामध्ये जसं आता करोना काळ लोटला आहे तरी करोनाचे कुठेतरी अजून करोनाचे पेशंट काही कमी झाले नाही आहेत, तरी ती सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि तसंच आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणं ही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून आज त्यांचं लहान बालकांचं मी आरोग्य शिबिर घेतलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचं मी नेत्र शिबिर सुद्धा इथे घेतलेलं आहे. माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या संकल्पनेतून 200 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आले. याप्रसंगी धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, नवाब बेग, कैलास चौधरी, रईस काझी, महेंद्र शिरसाट, दीपक देवरे, संतोष गायकवाड, शकीला बख्श, मंगेश जगताप, दत्तू पाटील, मोहन शिंदे, अमीन शेख, राजेंद्र चौधरी, जीतू पाटील, हर्षल भामरे, जगन ताकते, दानिश पिंजारी आदी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सुवर्णा नागरी सहकारी पतपेढी मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील अहिर सुवर्णकार भवन येथे संपन्न झाली. सभापती सौ हिरा बबन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. धुळे शहरातील सुवर्णा नागरी सहकारी पतपेढी मर्यादित धुळेतर्फे शहरातील अहिर सुवर्णकार भवन येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुवर्णा नागरी पतपेढीतील सदस्यांच्या मुलांना एकता 10वी व एकता 12वीत 80% जास्त गुण मिळवले आहेत. त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी सभापती हिरा मोरे, उपसभापती मदन भामरे,
मानद सचिव अनिल विभांडिक, सदस्य बबन मोरे, सदस्य दीपक मोरे, सदस्य मोहन बागोल, शेखर पोद्दार, चंद्रकांत पोद्दार, सुनील अहिराव आदी सदस्य उपस्थित होते. सुवर्ण नागरी सहकारी मंडळीची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा मेच्या वातावरणात आणि शांततेत पार पडली. संस्थेने सुरुवातीपासूनच सभासद हित आणि संस्थाहित या दृष्टीने कार्यक्रम राबवलेला आहे. तर सांगायला आनंद वाटतो की संस्था स्थापनेपासून दरवर्षी संस्था अवर्गात आहे, ऑडिटमध्ये, आणि दरवर्षी आपल्याकडनं डिव्हिडंड वाटप केला जातो. तसेच या ठिकाणी कर्जाचे जे विविध प्रकार आहेत त्याच्यात सभासद हिताच्या दृष्टीने इतर याच्या दृष्टीने तुलनेने आपण 1-2% व्याजाचा कपात केलेला आहे. तसंच संस्थेचे जे सभासद आहेत त्यांच्या गुणी पाल्यांचा आपण इथे गौरव करतो. तर ही आपली संस्था जी आहे तर ही प्रगतीपथावर वाटचालीची आहे. त्याच्यात सर्व सभासदांचा सहभाग आहे, सक्रिय सहभाग आहे, सहकार्य आहे. आणि म्हणजे माझे सर्व सहकारी मित्र, संचालक मंडळ यांचं योगदान आहे. धन्यवाद. धुळेकरांना पावन झालेल्या आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे शहरातील पांढरा नदीकाठी वसलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त दिनांक 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2022 पर्यंत महारुद्र यागाचं आयोजन करण्यात आलं आहे. धुळे शहरातील शिवाजी रोडवरील पांढरा नदी काठावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम केले जात आहे. त्या दिनांक 31 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत महारुद्र यागाचं आयोजन करण्यात आलं आहे. तत्पूर्वी दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपासून शहरातील आग्रा रोडवरील खंडेराव मंदिरापासून भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मंदिरात भस्म आरतीसह 56 भोगाचं आयोजन करण्यात आलं आहे. आयोजित महारुद्र यागात श्री पंचमुखी महादेव लिंगावर रुद्राभिषेक, हवनात्मक महारुद्र, पार्थिव शिवलिंगार्चन, बिल्वार्चन, भस्मारती आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी अवश्य घ्यावा असं आवाहन मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांनी केलं आहे. सभी भक्तों को जय श्री राम। श्रावण मास की आप सभी को बधाई। साथों साथ श्रावण मास के निमित्त पंचमुखी हनुमान जी के मंदिर में प्रतिवर्ष की तरह महारुद्र का आयोजन किया जाता है। इस महारुद्र के अंतर्गत आने वाली 30 जुलाई को शनिवार के दिन इस महारुद्र के निमित्त 81 नदियों के जल का श्री आगरा रोड पर खंडेराव मंदिर है, उस खंडेराव मंदिर पे महादेव का अभिषेक करके वहाँ से उस जल के द्वारा कलश को भर के बड़ी संख्या में माता महिलाएं उस कलश को अपने मस्तक पर धारण करके, जैसे कावड़ की यात्रा होती है उस कावड़ में भक्त लोग भगवान शिव को नदियों का पानी हाथ में लेकर के कावड़ में लेकर के भगवान शिव जी को चढ़ाने के लिए, अभिषेक करने के लिए आते हैं। उस परंपरा के तहत ये कलश यात्रा का आयोजन किया गया है। खंडेराव मंदिर से कलश यात्रा निकलते हुए आगरा रोड से होते हुए पंचमुखी हनुमान जी के मंदिर में यहाँ तक पहुँचेगी। शनिवार के दिन मात्र कलश यात्रा है। उस जल को मंदिर में लाने के बाद भगवान शिव जी का उस जल से अभिषेक होगा, भोग लगाकर आरती संपन्न करके उस कलश यात्रा की सांगता की जाएगी। 31 जुलाई रविवार और सोमवार 1 अगस्त को 2 दिन महारुद्र अभिषेक और याग यहाँ पर प्रारंभ रहेगा। सुबह लगभग 8 बजे से पूजा प्रारंभ होगी तो सायंकाल तक चलेगी। इसमें रुद्राभिषेक जल से, दूध से, नाना प्रकार के फलों के रस से, जो भी
उपाय बताए गए हैं उन सभी को लेकर के अभिषेक किया जाएगा। 1.25 लाख बेलपत्र का उसमें अर्चन है। पार्थिव मिट्टी के लिंग बनाए जाएंगे। 20 से 25 दंपति इस महारुद्र में बैठ करके इस महारुद्र को संपन्न करेंगे। सोमवार को दिन शाम को 7 बजे भस्मारती का आयोजन है। जब महारुद्र समाप्त होगा तो महारुद्र की सांगता पर 56 भोग लगा करके भस्मारती करेंगे। भस्मारती का योग महाकाल में होता है उज्जैन में, लेकिन अपने मंदिर में जो हनुमान जी के सानिध्य में पंचमुखी महादेव मंदिर विराजमान है, उस महादेव पर गत कई वर्षों से हम लोग इस महारुद्र के संबंध में भस्मारती करते आ रहे हैं। तो भस्मारती का आयोजन भी आने वाली 1 अगस्त को सोमवार को शाम को 7 बजे धूमधाम से संपन्न होगा। इस शोभा यात्रा में और इस पूरे महारुद्र में जो भी माता महिलाएं कलश को धारण करेंगी और जो भी दंपति इस पूजा में बैठेंगे, उन सभी को पंचमुखी हनुमान जी के इस मंदिर के द्वारा महारुद्र में सिद्ध किए हुए रजत बेलपत्र आशीर्वाद रूप में दिए जाएंगे। आप उस बेलपत्र को अपने घर में तिजोरी में मंदिर में रख करके एक आरोग्यवर्धक और सुख शांति वर्धक वह आशीर्वाद दिया जाएगा। मंदिर में वर्ष भर कार्यक्रम चलते हैं। महारुद्र उसका एक भाग है। धुलिया शहर के ऊपर किसी तरह का कोई भी आपत्ति समय नहीं आए, भाईचारा बना रहे, धर्म का द्वेष कभी नहीं बने, धर्म की जीत हो, सनातन धर्म को और आगे बल प्राप्त हो। और विशेष तौर पर जो हम पिछले कुछ वर्षों से जो कोरोना नामक विषाणु से हम लड़ रहे हैं, ऐसे कई और रोग अगर पृथ्वी पर है तो वो सारे रोगों को समाप्त करने के लिए महादेव से इस महारुद्र के द्वारा यही प्रार्थना की जाएगी कि सृष्टि की रक्षा करें, जीवात्माओं की रक्षा करें और किसी प्रकार की कोई भी हानि नहीं हो। और संसार में हर जीवात्मा परमात्मा के चरण शरण होकर भगवान के भक्तिमय में अपने जीवन को सफल करें। एक शिव जी से प्रार्थना करते हुए इस महारुद्र का आयोजन मैं मंदिर की ओर से आप सभी धुलिया शहर के एवं धुलिया शहर से बाहर जो विश्व भावी भक्त है उन सभी को मैं आह्वान करता हूँ, निमंत्रण देता हूँ। आप सभी पधारे, सब परिवार पधारे, सब कुटुंब पधारे, कलश यात्रा का लाभ लेवे, महारुद्र का लाभ लेवे, प्रसादी का लाभ लेवे, भस्मारती का लाभ लेवे, 56 भोग का सब कुटुंब पधार करके इस शिवमय योग में एक साथ मिश्र होकर के इस आनंद को और भी बढ़ावे और अपने जीवन को सुधार करें। जय जय श्री। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळेकरांना मिळतोय मोफत बूस्टर डोस। धुळ्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन। मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची धुळेकरांची मागणी। नाशिक शहरातील ठक्कर बस स्थानकाजवळ खड्ड्यांचं साम्राज्य। जनशिक्षण संस्था धुळेतर्फे स्वच्छता पंधरवाड्यानिमित्त कार्यक्रम संपन्न। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विरार इष्ट येथे रक्तदान शिबिर। पिंजरा पद्धतीच्या मत्स्यपालन व्यवसायातून बोरपाडा शेतकऱ्यांनी शोधली रोजगाराची नवी वाट। वरुणराजाच्या विश्रांतीनंतर शेत मशागतीसह निंदीस शेतकऱ्यांची लगबग। लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अक्कलकुवा येथे कार्यक्रम। संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त न्यायालय येथे कीर्तन सप्ताह। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ची झाली दुरावस्था। धमाडा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात पुस्तके वाटप। सुवर्णा नागरी सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। आणि श्रद्धास्थान श्री पंचमुखी हनुमान मंदिरात महारुद्र यागाचं आयोजन। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।